वेलकम. आपण आता 4th चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, पर्यावरणीय व्यवस्थापन. ओके, सो ह्या चॅप्टर मधले हे सर्व पॉइंट्स मी घेणार आहे. हे हायलाइट केलेले जे पॉइंट आहेत हे पार्ट 1 असणार आहे, देन हा पार्ट 2 असणार आहे. सो दिस इज अ पार्ट फर्स्ट. स्टुडंट, हा जो चॅप्टर आहे तुम्हाला पुस्तकामध्ये या चॅप्टरचे जे पॉइंट्स दिलेले आहेत हे थोडे अधेमध्ये असे घुसवलेले आहेत, त्यामुळे तिथे तुम्हाला समजताना तो थोडा अवघड जाईल. म्हणून या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी जे सर्व पॉइंट्स घेतलेले आहेत हे अगदी व्यवस्थित एका फ्लो थ्रू घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट आहेत ह्या अगदी व्यवस्थित समजणार आहेत. तुम्हाला जर हा चॅप्टर पूर्णपणे समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. ओके, सो द फर्स्ट पॉइंट आपला कोणता आहे? परिसंस्था. परिसंस्था म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? तर जैविक घटक आणि अजैविक घटक या दोघांच्या मध्ये अंतरक्रिया होता, हे याला मिळून काय म्हणलेलं आहे? परिसंस्था म्हणलेली आहे. आता जैविक घटक म्हणजे ज्याच्यामध्ये जीव आहे त्या घटकांना जैविक घटक म्हणलेलं आहे. तर अजैविक घटक म्हणजे ज्याच्यामध्ये जीव नाही, जे निर्जीव घटक आहे त्याला काय म्हणलेलं आहे? अजैविक घटक असं म्हणलेलं आहे. याची उदाहरण, जैविक घटकाचं उदाहरण कोणतं आहे? तर वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, हे सर्व काय झाले? जैविक घटक. अजैविक घटक कोणते आहेत? वारा आहे, वातावरण आहे आजूबाजूचं, सूर्यप्रकाश आहे, माती आहे, तापमान आहे, हे सर्व घटक म्हणजे कोणते? अजैविक घटक. तर परीक्षेमध्ये तुम्हाला परिसंस्था म्हणजे काय किंवा परिसंस्था आणि त्याबद्दल टिप लिहा असं जर विचारलं तर या ठिकाणी तुम्ही माझ्या बरोबरच आता याची ही व्याख्या पाठ करून घ्या. जैविक घटक आणि अजैविक घटक या दोघांच्या मध्ये जी आंतरक्रिया होते त्याला मिळून परिसंस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जैविक घटक कोणते, अजैविक घटक कोणते याची उदाहरणं द्या. आता परिसंस्थेचे उदाहरण कोणते आहे हे मी तुम्हाला समजावून सांगते. या ठिकाणी 2 शॉर्ट व्हिडिओज मी ऍड केलेले आहेत. हा पहिलं उदाहरण आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये काय घेतलेलं आहे बघा. ही माती आपल्याला दिसत आहे आणि मातीमधून एक बीजाचं बीजांकुरण होताना दिसत आहे. आता या ठिकाणी ही माती आहे साईडला, ही माती कशी आहे? अजैविक घटक आहे. तर आता हे बीज आहे, या बीजाचं बीजांकुरण होत आहे, हे काय झालं? जैविक घटक. तर या मातीमध्ये आणि या बीजामध्ये काहीतरी आंतरक्रिया होते, याला काय म्हणायचं? परिसंस्था. तर हे झालं आपलं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण काय आहे बघा या व्हिडिओमध्ये? मानवाची श्वसन क्रिया. मानवाच्या श्वसन क्रियेमध्ये काय घेतलं जातं? ऑक्सिजन आतमध्ये घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. तर ही सुद्धा काय आहे? एक परिसंस्थेचे उदाहरण आहे. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे वायू, त्याला आपण अजैविक घटक म्हणलेला आहे. तर मानव हा काय झाला? जैविक घटक. तर या दोघांच्या मध्ये काहीतरी आंतरक्रिया होते. ठीक आहे, तर हे झालं आपल्या परिसंस्थेचं दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण सुद्धा मी या ठिकाणी सांगते. सूर्यप्रकाश आणि सूर्यफूल यांच्यामध्ये सुद्धा एक आंतरक्रिया होत असते. ती कशी बघा? जसा सूर्य असेल, सूर्याच्या दिशेने सूर्यफुलाचं तोंड असतं. जसजसे सूर्याची दिशा बदलेल तसतसं त्या सूर्यफुलाच्या तोंडाची सुद्धा दिशा बदलते. म्हणजेच काय होते? त्यांच्यामध्ये एक प्रकारची आंतरक्रिया होते, त्यालाच परिसंस्था असं म्हटलेलं आहे. आता आपण परिसंस्थेची व्याख्या बघितली, त्यामधले जैविक घटक कोणते बघितले, अजैविक घटक कोणते बघितले आणि त्याचबरोबर त्याची उदाहरणं सुद्धा बघितली. तर मी असं समजते की या ठिकाणी परिसंस्था हा पॉइंट तुम्हाला अगदी व्यवस्थित क्लिअर झाला असेल. नेक्स्ट आता आपण पुढे जाऊयात. त्याच्या अगोदर या ठिकाणी मी हा एक स्लाइड मध्ये पिक्चर ऍड केलेला आहे. या सगळ्या पिक्चर मध्ये तुम्हाला जैविक घटक सुद्धा दिसतील, अजैविक घटक सुद्धा दिसतील. बघा, अजैविक घटक कोणते आहेत? सूर्यप्रकाश आहे, आजूबाजूचे वातावरण आहे, पाणी आहे, माती आहे, दगड खडक सर्व आहे. हे सर्व काय आहेत? अजैविक घटक आहेत. तसेच आता जैविक घटक सुद्धा आहेत. प्राणी आहेत, वनस्पती आहेत, काही मासे आहेत म्हणजे जलचर म्हणूयात आपण, पक्षी आहेत, कीटक आहेत, हे सर्व काय झाले? जैविक घटक झाले. म्हणजे या सगळ्याला मिळून यांच्यामध्ये जी आंतरक्रिया होते या सगळ्याला मिळून काय म्हटलं जातं? तर त्या ठिकाणची ती परिसंस्था असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर आता नेक्स्ट पॉइंट कडे बघूयात. एक्झाम मध्ये जुलै 2019 ला तुम्हाला परिसंस्था असा एक चार्ट दिला होता आणि तो कंप्लीट करायला विचारला होता. तर हा क्वेश्चन 2 मार्काला आला होता, त्यामुळे आपल्याला हा जो चार्ट आहे हा चार्ट अगदी व्यवस्थित बघायचा आहे आणि तो कंप्लीट करायचा आहे. पहिला पॉइंट, आता परिसंस्थेचे 2 प्रकार पडतात, त्यामध्ये अजैविक घटक असतात. तर इकडच्या साईडला आपल्याला कोणते असणार आहे? जैविक घटक. ओके, अजैविक घटक, जैविक घटक. आता पहिल्यांदा हा पार्ट आपण कंप्लीट करूया, त्यानंतर जैविक घटक कंप्लीट करूया. ठीक आहे, पहिल्यांदा अजैविक घटकाचे अगेन 2 प्रकार पडतात. भौतिक घटक, तर इकडे कोणते असणार आहेत? रासायनिक घटक.
भौतिक घटक कोणते कोणते आहेत? हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा आणि सूर्यप्रकाश. तर ही सगळी उदाहरणं जी आहेत ही कशाची आहेत? अजैविक भौतिक घटकाची ही उदाहरणं आहेत. आता रासायनिक घटकांमध्ये कोणते कोणते असणार आहेत? तर पोषण द्रव्ये, क्षारता आणि सामून. ओके, तर याचे सुद्धा परत दोन प्रकार पडतात, असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. अगेन असेंद्रिय पदार्थाची उदाहरणं कोणती असतील? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियम. तर ही सगळी उदाहरणं कशाची झालेली आहेत? तर असेंद्रिय पदार्थ. सेंद्रिय पदार्थ कोणते कोणते आहेत? प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. तर या ठिकाणी परिसंस्थेमध्ये जैविक घटकाचा हा जो इकडचा पूर्ण पाठ होता हा आपण कंप्लीट घेतलेला आहे. आता बोलूया जैविक घटक. जैविक घटकांमध्ये पुन्हा दोन प्रकार असतात, स्वयंपोषी तर इकडच्या साईडला इकडे परपोषी असे. स्वयंपोषी म्हणजेच काय? तर स्वतःचे अन्न ज्या स्वतः तयार करतात त्याला स्वयंपोषी असे म्हणतात. तर परपोषी म्हणजे काय? स्वतःच्या अन्नासाठी दुसऱ्यांवरती अवलंबून असे याला परपोषी असं म्हणतात. ठीक आहे, तर स्वयंपोषीचं उदाहरण उत्पादक आहे, उत्पादक त्याला म्हणतात आणि उदाहरण आहे वनस्पती. ओके, तर आता परपोषीचे पुन्हा दोन प्रकार आहेत या ठिकाणी. प्राणी नसून भक्षक असा आहे. ओके, भक्षक आणि विघटक. तर भक्षकांच्या मध्ये खाली प्राणी असेल तर प्राण्याचे पुन्हा अगेन तीन आहेत प्रकार. त्यामध्ये प्राथमिक भक्षक आहे आणि द्वितीयक भक्षक आहे. म्हणजे प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक. तर विघटक म्हणजे कोणते कोणते? त्याचं उदाहरण काय आहे? तर जीवाणू आणि सूक्ष्मजीव. ओके, तर हा जो चार्ट आहे हा आपण कंप्लीट केलेला आहे. हा चार्ट अगदी व्यवस्थित तुम्ही समजावून घ्या, कारण परीक्षेमध्ये पुढे सुद्धा हे विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, सो नेक्स्ट आता बघूया अन्न साखळी. विद्यार्थ्यांनो, तुम्ही 7वी, 8वी, 9वी मध्ये अन्न साखळी याच्याबद्दल ऐकलेला आहे, शिकलेला आहे. तरी सुद्धा हा छोटा पॉइंट या ठिकाणी ऍड केलेला आहे. तो आपण बघूया. अन्न साखळी म्हणजे काय? तर अन्नासाठी एक सजीव त्याच्या आधीच्या सजीवांवरती अवलंबून असतो. त्याची जी काही साखळी होते याला अन्न साखळी असं म्हणलेलं आहे. आता हे एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, या ठिकाणी आहेत वनस्पती हे सूर्यप्रकाश आणि पावसाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळे या वनस्पतींवरती कोण अवलंबून आहे? तर हे नाकतोडासाठी काही कीटक असतात. हे कीटक या वनस्पतींवरती अवलंबून असतात. बेडूक हा या नाकतोड्यावरती अवलंबून आहे. म्हणजे याचा भक्षक कोण आहे? हा नाकतोडा आहे. शिवाय या सापाचे भक्षक कोण आहे? हा बेडूक आहे. त्यानंतर हा जे गरुड आहे हा गरुड या सापाला खातो, त्यामुळे याचे भक्ष हा साप असणार आहे. आणि जेव्हा हे प्राणी सर्वोच्च आपण म्हणूया त्याला भक्षक, तर हा जेव्हा मृत होईल तेव्हा याच्या मृत शरीरावरती जे जीवाणू सूक्ष्मजीव असतात याला विघटक असं म्हटलेलं आहे. तर आता पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, अन्न साखळीतील विविध पोषक पातळ्या कोणकोणत्या? आता या ठिकाणी या साखळीवरून आपण बघूया. पहिला वनस्पती याला आपण उत्पादक असं म्हणूया. ओके, त्यानंतर नाकतोडा याला प्राथमिक भक्षक. बेडूक हा झाला आपला द्वितीयक भक्षक. त्यानंतर साप हा झाला आपला तृतीयक भक्षक. गरुड आहे याला आपण सर्वोच्च भक्षक असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्या मृत झाल्यानंतर त्याच्या सजीवावरती त्याच्या शरीरावरती जे किडे असतात, जीवाणू असतात, सूक्ष्मजीव असतात, ते एक प्रकारचं पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे त्याला विघटक असं म्हणलेलं आहे. तर या सर्व पोषण पातळ्या अन्न साखळीमध्ये असतात. म्हणजे आपल्याला आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न विचारला आहे, ऊर्जा मनोरा म्हणजे काय? ऊर्जा मनोरा म्हणजे बघा, विविध ज्या पोषण पातळ्या आहेत, आपण आता या पोषण पातळ्या बघितल्या. ठीक आहे, तर या विविध पोषण पातळ्यांच्या मध्ये ऊर्जा साठ्याची कल्पना घेण्यासाठी आखलेली एक रेखाकृती याला ऊर्जा मनोरा असं म्हटलेलं आहे. या ज्या सर्व पोषक पातळ्या आहेत, या ज्या सर्व पोषक पातळ्या आहेत, या पोषक पातळ्यांच्या मध्ये जे ऊर्जा साठा आहे, या ऊर्जा साठ्यांचा एक प्रकारची कल्पना येण्यासाठी आखलेली ते एक रेखाकृती म्हणूया किंवा आकृती म्हणूया, त्याला ऊर्जा मनोरा असं म्हणलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला क्लिअर झाली असतील. आता नेक्स्ट पुढचं बघूयात विविध अन्न साखळ्या. आता एक अन्न साखळी आपण ही बघितली, तशाच विविध अन्न साखळ्या आपल्या या पर्यावरणामध्ये असतात.
त्याचबरोबर बघा वनस्पतींवरती हा जो उंदीर आहे हा उंदीर यांना खातो, त्याचबरोबर साप या उंदराला खातो, गरुड असेल हा या सापाला खातो, तसेच ससा सुद्धा वनस्पतींवरती अवलंबून आहे. या सस्यासारख्या प्राण्यांना गरुडासारखे जे प्राणी आहेत ते खातात. ठीक आहे. तसेच नागतोडा मगाशी आपण ही अन्नसाखळी बघितली. तर या ज्या अन्नसाखळ्या आहेत, एक अन्नसाखळ्या अशा विविध अन्नसाखळ्या असतात. या विविध अन्नसाखळ्यांना मिळून अन्न जाळे असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांनो पुस्तकामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे. तो प्रश्न कोणता आहे बघा. दक्षिण भारताच्या विविध राज्यात, दक्षिण भारतात म्हणजे भारताचा जो दक्षिण भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. तिथे भात पिकावरती अन्नासाठी मोठ्या प्रमाणावरती नागतोडे येतात. त्या ठिकाणी काय असते, नागतोड्यांचे तिथं अन्न आहे त्यामुळे नागतोड्यांची संख्या तिथं असते. त्याचबरोबर तेथील शेतीमध्ये चिखलात नागतोडे यांचा भक्ष म्हणून बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांचे भक्षणासाठी साप देखील तिथे असतात. म्हणजे एक प्रकारची अन्नसाखळी तिथे असते. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल हा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यावरती पहिला प्रश्न, जर बेडकांची संख्या कमी झाली तर भाताच्या पिकावरती काय परिणाम होईल हा प्रश्न विचारलेला आहे. सपोज जर बेडकांची संख्या कमी झाली तर काय होणार, बेडूक कोणाला खातात, नागतोड्यांना खातात. त्यामुळे काय होणार आहे, नागतोड्यांची संख्या वाढणार आहे. ठीक आहे. आणि दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, दुसरा प्रश्न विचारलेला आहे कुठल्या पक्ष्यांची संख्या वाढेल व कुठल्या पक्ष्याची संख्या कमी होईल. जर बेडकाची संख्या कमी झाली तर काय होणार आहे, नागतोड्यांची जी संख्या आहे ती वाढणार आहे आणि सापांची संख्या काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे एकंदरीत तेथील परिसंस्थेवरती काय परिणाम होईल. आता तेथील परिसंस्थेवरती काय परिणाम होणार आहे, जर बेडकांची संख्या कमी झाली तर नागतोड्यांचे प्रमाण वाढणार, सापांची संख्या कमी होणार. नागतोड्यांची संख्या जर वाढली तर काय होणार, नागतोडे कशावरती अवलंबून असतात तर भाताच्या पिकावरती अवलंबून असतात. त्यामुळे तिथे जे काही पीक असणार आहे पिकांचे नुकसान हे नागतोड्यांच्यामुळे होणार आहे. शिवाय तेथील जे परिसंस्था आहे या परिसंस्थेवरती जो समतोल असणार आहे या परिसंस्थेचा समतोल बिघडणार आहे किंवा तिथली परिसंस्था संपुष्टात येणार आहे असं आपण म्हणूया. तर या तीनही प्रश्नांची उत्तरं आपण आता बघितली. त्याच्यानंतर आता पुढचा पॉइंट आपला आहे तो आहे पर्यावरण आणि परिसंस्था संबंध. म्हणजे पर्यावरणाचा आणि त्यामध्ये असणाऱ्या परिसंस्थांचा काय संबंध आहे हे थोडक्यात आपण बघूयात. पर्यावरणाची व्याख्या म्हणजेच काय, तर आपल्या सभोवती असणारे सर्व सजीव, निर्जीव, रासायनिक आणि जैविक घटक याला मिळूनच काय म्हणलेलं आहे, पर्यावरण म्हणलेलं आहे. किंवा आपल्या सभोवतालची असणारी परिस्थिती याला सुद्धा पर्यावरण म्हणलेलं आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या व्याख्या या भरपूर आहेत, परंतु आपल्याला पुस्तकामध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर व्याख्या काय सांगितलेली आहे, तर सभोवती असणारे जैविक घटक, सजीव, निर्जीव, रासायनिक घटक या सगळ्याला मिळून काय म्हणलेलं आहे, पर्यावरण म्हणलेलं आहे. तर या पर्यावरणाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला आहे नैसर्गिक पर्यावरण, त्याला प्राकृतिक पर्यावरण असं सुद्धा म्हटलेलं आहे, आणि मानवनिर्मित पर्यावरण. ठीक आहे. नैसर्गिक पर्यावरण जे आहे या नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा, भूमी, पाणी तसेच सजीव या म्हणजेच आपण काय म्हणूयात की जैविक घटक, अजैविक घटक या दोघांचा सुद्धा समावेश आहे. त्या दोघांच्या मध्ये आंतरक्रिया आहे, याला मिळून परिसंस्था असं म्हणलेलं आहे. आणि या सजीव जैविक घटकांमध्ये आणि अजैविक घटकांच्या मध्ये ज्या आंतरक्रिया होतात या आंतरक्रिया होणे सुद्धा महत्वाचं आहे. हे या सगळ्याला मिळून काय म्हणलेलं आहे, तर नैसर्गिक पर्यावरण म्हणलेलं आहे. मानवनिर्मित पर्यावरण हे सुद्धा या नैसर्गिक पर्यावरणाप्रमाणेच असणार आहे. तर आता हे जे पर्यावरण आहे या पर्यावरणामध्ये जैविक घटक आहेत, अजैविक घटक आहेत, या दोघांच्या मध्ये आंतरक्रिया होतात, त्यातून परिसंस्था निर्माण होते. तर याचा अभ्यास करण्यासाठी तर त्यांचा आंतरसंबंधाचा अभ्यास करण्यासाठी एक वेगळी शाखा असते किंवा एक वेगळं शास्त्र असते, त्याला परिस्थितिकी असे म्हणतात. काय म्हणतात, परिस्थितिकी. ठीक आहे. जैविक घटक आणि अजैविक घटक या दोन घटकांच्या मध्ये जे आंतरसंबंध आपण मगाशी उदाहरण 3 बघितली, तर याच्या मधला जे काही संबंध आहे याचा अभ्यास करण्याचे एक शास्त्र आहे, त्याला परिस्थितिकी म्हटलेलं आहे. आणि या परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी मूलभूत कार्यात्मक असे एक एकक वापरलेले आहे, यालाच परिसंस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजेच उदाहरण काय देणार आहोत आपण, एखादे लहान डबके असू देत किंवा आपली पूर्ण पृथ्वी हे सुद्धा एक परिसंस्थेचे उदाहरण आहे. कारण पृथ्वीवरती
जैविक घटक आहेत, अजैविक घटक आहेत. म्हणजे जैविक घटकांमध्ये वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, किडे आहेत, हे सर्व जैविक घटक आहेत. शिवाय अजैविक घटक सुद्धा आहेत. पाणी आहे, जमीन आहे, वातावरण आहे, तापमान आहे, हे सर्व अजैविक घटक सुद्धा आहेत. तर या दोघांच्या मध्ये सुद्धा काही आंतरसंबंध होत असतात. याचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे त्याला परिस्थितिकी म्हटलं जातं. तर परिसंस्थेचं उदाहरण आपली पृथ्वी हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण आता बघणार आहोत आपल्या पर्यावरणामध्ये परिसंस्था कोणत्या कोणत्या आहेत. तर याच्यामध्ये एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, तो आहे पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे असतात आणि त्यांचे महत्व काय, असं विचारलेलं आहे. तर आपल्या पर्यावरणामध्ये वायू चक्र आहे, ऑक्सिजन चक्र आहे, त्यानंतर जलचक्र आहे, कार्बन चक्र आहे. ही सर्व जे चक्र आहेत ही आपल्या पर्यावरणामध्ये आहेत आणि त्यांचे महत्व म्हणजे काय, आपल्या पर्यावरणामध्ये ज्या परिसंस्था आहेत त्यांचा समतोल राखण्यासाठी या परिसंस्था ज्या आहेत या महत्वाच्या आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट आपला आहे तो आहे पर्यावरण संवर्धन. पर्यावरण संवर्धन म्हणजेच काय, तर ते सांभाळणे किंवा त्याचे रक्षण करणे, संरक्षण करणे म्हणजेच काय थोडक्यात, तर या पर्यावरणाचे आपण संरक्षण करायचे आहे, सांभाळायचे आहे. विद्यार्थ्यांनो, निसर्गाशिवाय मानवाचे जे जीवन आहे हे अगदीच अशक्य आहे. ठीक आहे. परंतु मानवाने काय केलेले आहे, त्याच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून जेवढे घेता येईल तेवढे सर्व घेतलेले आहे आणि त्याच्या बदल्यात निसर्गाला मात्र तो काही त्याने दिलेले नाही किंवा तो ते निसर्गाला देण्याचे विसरून गेलेले आहे. तर या ठिकाणी त्यामुळे काय झालेले आहे, स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी मानवाने औद्योगिकरण सुरू केले, नागरीकरण सुरू केले, रस्ते बांधायला सुरू केले, धरणे बांधायला सुरू केले. या सगळ्यामध्ये काय झालं, तर पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला, प्रदूषण वाढत गेलं. शिवाय वनस्पती, प्राणी यांच्या जीवनावरती परिणाम होत गेला. या सगळ्यामुळे काय झालं, पर्यावरणीय समस्या होत गेल्या. तर या पर्यावरणीय समस्या आपल्याला कमी करायच्या आहेत किंवा ज्या आता पर्यावरणीय समस्या आहे त्यांची व्याप्ती आपल्याला कमी करायची आहे. त्यासाठी आपल्याला या पर्यावरणाचे संरक्षण करायचे आहे, संवर्धन करायचे आहे. कारण आपण आत्ताच्या पिढीमध्ये आहे, आपल्या मागच्या पिढीने या पर्यावरणाला अगदी ओरबडून घेतलेला आहे. आपण सुद्धा आता तसे न करता आपल्या पुढच्या पिढीला हे जे पर्यावरण आहे, हे जे निसर्ग आहे, या निसर्गातील शुद्ध हवा, शुद्ध पाणी, भूमी हे सर्व आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला व्यवस्थितपणे द्यायचं असेल तर आता गरज आहे आपल्याला या पर्यावरणाचे संवर्धन केलेच पाहिजे. जर आपण या पर्यावरणाचा ऱ्हास करत असो तर आपणच त्याचे संवर्धन सुद्धा केले पाहिजे. त्यामुळे पर्यावरण संवर्धन हा जो पॉइंट आहे हा अगदी व्यवस्थित समजून घ्या विद्यार्थ्यांना. कारण आत्ताचेच हे तुमचे जे वय आहे या वयामध्येच तुम्हाला या पर्यावरणाच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, जी मूल्य आहेत, ही मूल्य तुम्हाला समजली पाहिजेत, जेणेकरून तुम्ही आत्तापासून पर्यावरणाशी रिलेटेड किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या अवेअरनेस गोष्टी आहेत या तुम्ही स्वतःमध्ये रुजवून घ्याल आणि इतर लोकांना सुद्धा त्याच्याशी रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न कराल. ठीक आहे. तर पर्यावरण संवर्धन, आता पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक परिणाम करतात आणि ते कसे, हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचे उत्तर आपण बघूया. पर्यावरणामध्ये घटक कोणते कोणते असणार आहेत, तर दोनच घटक असणार आहेत. पहिला आहे मानवनिर्मित घटक, दुसरा आहे नैसर्गिक घटक. आता मानवनिर्मित घटक असे कोणते कोणते असणार आहेत बघा. तर मानवाने औद्योगिकरण करणे, त्यानंतर नागरीकरण करणे, धरणे बांधणे, रस्ते बांधणे, त्यानंतर प्राण्यांच्या शिकारी करणे, हे जे सर्व घटक आहेत हे मानवनिर्मित घटक हे पर्यावरणावरती काय करतात, परिणाम करतात. आता त्यानंतर नैसर्गिक घटक कोणते आहेत. नैसर्गिक घटक म्हणजेच काय, तर महापूर येणे, दुष्काळ येणे, भूकंप होणे, त्याचबरोबर जंगल आहे या जंगलांना आग लागणे, हे सर्व जे घटक आहेत हे नैसर्गिक घटक आहेत. तर हे मानवनिर्मित घटक आणि नैसर्गिक घटक या दोन्ही घटकांमुळे पर्यावरणावरती परिणाम होतो. याचं आपण उदाहरण बघितलेलं आहे. तर चित्रामध्ये सुद्धा थोडक्यात सांगितलेलं आहे बघा. इकडच्या साईडला नैसर्गिक घटक दिसत आहेत, इकडच्या साईडला मानवनिर्मित घटक दिसत आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल. जर भक्षकांची सतत वाढत गेली तर भक्ष्य जे असणार आहे त्यांची संख्या कशी होणार, कमी होणार. त्यामुळे पुन्हा एक बार काय होणार, भक्षकांना जे खायला मिळणार आहे, अन्न असणार आहे, हे अन्न कमी पडणार आणि भक्षकांची संख्या सुद्धा कमी होत जाणार.
ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय विचारला होता, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवरती त्याचा काय परिणाम होईल. नदी ही सुद्धा एक परिसंस्था आहे, कारण नदीमध्ये काय असणार आहे, पाणी असणार आहे. या पाण्यामध्ये जलचर असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा काही अन्न साखळी असते. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जी परिसंस्था असणार आहे या परिसंस्थेवरती काय काय परिणाम होतात हे विचारलेलं आहे. आता नदीच्या किनारी भागात जर मोठे कारखाने उभारले गेले तर त्यापासून काय होणार आहे, तर त्या कारखान्याच्या मध्ये ज्या प्रक्रिया होतात या प्रक्रियांच्या मध्ये जे पाणी वापरलं जातं हे पाणी अशुद्ध असतं, त्यामध्ये विषारी असे घटक असतात. हे जे घटक आहे हे डायरेक्टली जर नदीमध्ये सोडले तर ते नदीचे पाणी अशुद्ध होते. त्या पाण्यामध्ये जे जलचर आहेत हे जलचरांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे तिथे जी परिसंस्था आहे तिथे ज्या अन्न साखळी आहेत या सर्व अन्न साखळीवरती परिणाम होतो आणि त्या हळूहळू संपुष्टात यायला लागतात. तर असा हा परिणाम होतो जेव्हा मोठे कारखाने हे नदीच्या किनारी भागामध्ये उभारले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे प्रदूषण. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे नैसर्गिक घटना किंवा मानवनिर्मित कृती यामुळे सभोवतालच्या वातावरणामध्ये झालेला अनावश्यक किंवा अस्वीकार्य बदल. प्रदूषण म्हणजे काय, एखाद्या गोष्टीमध्ये दूषित काहीतरी मिसळणे आणि त्याच्यामुळे ती गोष्ट प्रदूषित होणे याला प्रदूषण म्हणलेलं आहे. पण आता पर्यावरणाचे प्रदूषण म्हणजे काय, काही नैसर्गिक घटना आहेत किंवा काही मानव निर्मित कृती आहे या सगळ्यामुळे काय होतं, जो आपल्या सभोवतालचं पर्यावरण आहे याच्यामध्ये एक बदल घडतो. जो बदल कसा आहे, अनावश्यक आहे किंवा आपल्याला तो स्वीकार्य नाही, अशा बदलाला पर्यावरणीय प्रदूषण म्हणलं जातं. तर या प्रदूषणाचे सुद्धा प्रकार आहेत. त्यामध्ये बघा, वायू प्रदूषण आहे. वायूचे प्रदूषण कारखान्यांच्या मधून किंवा गाड्यांच्या धुरांड्यामधून वगैरे जे बाहेर पडणारे वायू आहेत या वायूमुळे वायूचे प्रदूषण होते. त्यानंतर जलप्रदूषण, पाण्यामध्ये कचरा टाकल्यामुळे किंवा सांडपाणी मिसळल्यामुळे या पाण्याचे प्रदूषण होते. भूमी प्रदूषण, कचरा कसाही फेकल्यामुळे किंवा प्लास्टिक वरती आळा न घातल्यामुळे प्लास्टिकचा कचरा, प्लास्टिक कसा आहे अविघटनशील आहे त्यामुळे भूमीचे प्रदूषण हे जास्त वाढते. तसेच प्रकाश प्रदूषण आहे आणि ध्वनी प्रदूषण सुद्धा आहे. हे सर्व कशाचे प्रकार आहेत, प्रदूषणाचे प्रकार आहेत. मागच्या इयत्तांमध्ये तुम्ही हे सर्व प्रकार अगदी डिटेलमध्ये बघितलेले आहेत. या ठिकाणी फक्त तुम्ही लक्षात ठेवा, प्रदूषण हा पॉइंट आपल्याला आलेला आहे. प्रदूषण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते आणि त्याची कारणे कोणती कोणती आहेत इतका हा पॉइंट आपल्याला चॅप्टर मध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. तर आता या प्रदूषणाची कारणे कोणती कोणती आहेत, तर औद्योगिकरण किंवा उद्योगधंदे उभारल्यामुळे त्याच्यामध्ये ज्या प्रक्रिया होतात या प्रक्रियांच्या थ्रू जे सांडपाणी बाहेर पडतं त्याच्यामुळे जलप्रदूषण होतं. शिवाय या धुरांडे दाखवलेले आहे त्याच्यामधून जे धूर बाहेर पडतो किंवा वायू बाहेर पडतो याच्यामुळे वायूचे प्रदूषण होत आहे, हे एक त्याचं कारण झालेलं आहे. त्यानंतर इकडे मी हे चित्र दिलेलं आहे, हे आहे लोकसंख्या विस्फोट. लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय, तर कमी कालावधीमध्ये जास्त लोकसंख्या वाढणे याला लोकसंख्या विस्फोट असं म्हणलेलं आहे. तर जेव्हा लोकसंख्या वाढेल तर तेव्हा काय होईल, तर त्या लोकांच्या गरजा सुद्धा वाढत जातील. लोकांच्या गरजा वाढल्या की त्या पुरवण्यासाठी माणूस आपल्या बुद्धीच्या जोरावरती काय करतो, तर कारखाने उभारणे, नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर करणे किंवा आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास करणे, ही सर्व कारणे असल्यामुळे प्रदूषण होतं. त्यानंतर नैसर्गिक साधन संपत्तीचा जो वापर आहे हा अनिर्बंध वापर करणे, त्यामध्ये आता खाणकाम, या ठिकाणी हे चित्र ऍड केलेले आहे बघा, खाणकाम करतानाच हे दिसत आहे. तर जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे याचा वापरावरती कुठल्याही प्रकारचा आळा ठेवायचा नाही, तो आपल्याला मिळालेली आहे म्हणजे की वापरायचा, अशा प्रकारे केल्यामुळे सुद्धा प्रदूषण झालेलं आहे. त्यानंतर वृक्षतोड किंवा जंगलतोड हे सुद्धा एक आपल्याला प्रदूषणाचे कारण दिसत आहे. तर ही सर्व जे कारण आहेत ही कशाची आहेत, प्रदूषणाचे आहेत. या सगळ्यामुळे प्रदूषण घडून येते. आता या ठिकाणी 3 प्रदूषण दिलेले आहेत, हवा प्रदूषण दिलेलं आहे, जल प्रदूषण दिलेलं आहे आणि भू प्रदूषण दिलेलं आहे. तर हा चार्ट मी या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये हा इनकम्प्लीट दिला होता, तो कंप्लीट करायला विचारला होता. तर या ठिकाणी या निळ्या ब्ल्यू कलर मध्ये जे लिहिलेलं आहे, रायटिंग केलेलं आहे, हे कंप्लीट केलेले वर्ड्स आहेत. ओके. तो पहिला आपल्याला हवा प्रदूषण विचारलेला आहे, त्याचे घटक कोणते असणार आहेत, वायुरूप घटक CO2 आणि CO म्हणजे हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाइड इत्यादी, हे सर्व काय आहेत, वायुरूप घटक आहेत. आणि घनरूप घटक कोणते आहेत, धूलिकण आहे, राख आहे, कार्बन, शिसे आणि ऍस्बेस्टॉस इत्यादी, हे सर्व. आता पहिला वायुरूप घटक, घनरूप घटक. तर त्याचा स्रोत कोणता आहे, प्रदूषणाचा स्रोत कोणता, रासायनिक कारखाने उभा राहिल्यामुळे किंवा कागद कारखाने, कापड गिरण्या,
सुरुंग, औष्णिक विद्युत केंद्र आणि धातू ओढण्याचे कारखाने, हे जे सर्व कारखाने आहे याच्यामुळे हवा प्रदूषण घडू शकते. आता त्याचा परिणाम काय होतो, तर मानवामध्ये श्वसनाचे गंभीर असे आजार या हवा प्रदूषणामुळे होतात. शिवाय वनस्पती आणि प्राणी यांच्यावरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. त्यानंतर हवामानामध्ये बदल घडून येतो आणि आम्लवर्षा हे याचे परिणाम आहेत. आता आपण घटक कोणते बघितले, स्रोत बघितला, परिणाम बघितला, त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केली पाहिजे ना. मग उपाययोजना काय असणार आहे, तर जे कारखान्याच्या धुरांड्या आहेत या उंचावरती लावणे, त्यानंतर प्रदूषित नियंत्रित करणारी साधने बसवणे, ही याच्यावरचा उपाययोजना आहे. आता नेक्स्ट प्रदूषण आहे ते आहे जलप्रदूषण. त्याचे घटक कोणते असणार आहेत, शैवाल, जीवाणू, विषाणू. त्यामध्ये असेंद्रिय घटक कोणते असतील, वाळू, माती, धूळ, चांदी, शिसे आणि जड धातू, हे झाले असेंद्रिय घटक. आता सेंद्रिय घटक कोणते असणार आहेत, तर तणनाशके आणि कीटकनाशके, खते इत्यादी हे जे सर्व आहे हे सर्व जर पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये जर मिक्स झाले तर त्यापासून काय होणार आहे, पाण्याचे प्रदूषण होणार आहे. तर स्रोत कोणता आहे, औद्योगिक प्रदूषके, घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने, शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके, या सगळ्यांच्यामुळे काय होतं, जलप्रदूषण घडून येतं. त्यानंतर आता त्याचा परिणाम काय होतो, पाण्यामध्ये पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे साथीचे रोग वाढतात. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे जलचर आहेत हे जलचर जीव मरणे आणि अजैविकरण घडणे, हे त्याचे परिणाम आहेत. त्याच्यावरचा उपाययोजना काय आहे, प्रदूषित नियंत्रित करणे आणि प्रदूषणास आळा घालणे, हे त्याच्यावरचा उपाययोजना आहे. पुढचं प्रदूषण आपण बघूया, भूप्रदूषण म्हणजेच माती प्रदूषण. हे जे घटक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ शेतीमध्ये काय असतं, कीटकनाशकातील असेंद्रिय घटक, रासायनिक खतांचा अतिवापर इत्यादींच्या मुळे काय होणार आहे, माती प्रदूषण किंवा भूप्रदूषण होणार आहे. आता त्याचा स्रोत कोणता असणार आहे, घरगुती टाकाऊ पदार्थ म्हणजेच काय, आपला घनकचरा, रासायनिक खते, कारखान्यातील टाकाऊ पदार्थ, त्याचबरोबर जैव वैद्यकीय टाकाऊ पदार्थ, हे सर्व त्याचे स्रोत आहेत. या सगळ्याचे जर व्यवस्थित आपण व्यवस्थापन केलं नाही तर त्यापासून भूप्रदूषण होणार आहे. आता त्याचा परिणाम काय होऊ शकतो, जमिनीची धूप होते, वनस्पतींची आणि पिकांची वाढ खुंटते, त्याचबरोबर पोषक द्रव्याचे प्रमाण हे कमी होते. हे सर्व परिणाम हे या भूप्रदूषणामुळे होतात. आता हे परिणाम आपल्याला कमी करायचे असतील तर त्याच्यावरती उपाययोजना करावी लागेल. तर ती उपाययोजना काय असणार आहे, पुनर्वापर करणे किंवा पुनर्चक्रीकरण करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे, पुनर्वापर करणे किंवा पुनर्चक्रीकरण करणे. म्हणजेच काय, प्लास्टिक सारखा पदार्थ हा अविघटनशील असल्यामुळे त्याच्यामुळेच भूप्रदूषण होते किंवा माती प्रदूषण होते. तर प्लास्टिक सारखा हा जो पदार्थ आहे याचा आपण रिसायकलिंग करायचं किंवा रियूज करायचं, त्याच्या योग्य ते मॅनेजमेंट करायचं आणि तो वापरात घ्यायचा. घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय, ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, असं करायचं आहे आणि तो योग्य जागी आपल्याला त्याचं टाकून द्यायचा आहे किंवा त्याचे योग्य व्यवस्थापन करायचं आहे. या सर्व गोष्टी जर आपण केल्या, या आपल्याला जे उपाययोजना दिल्या आहेत या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर त्यापासून हे जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी होण्यास मदत होईल आणि त्याच्यापासून जे परिणाम होणार आहे हे परिणामी कमी होणार आहे. ठीक आहे. तर आता पुढचा आपला अनेक पॉइंट आहे तो आहे किरणोत्सारी प्रदूषण. किरणोत्सारी प्रदूषण म्हणजेच काय, म्हणजे दोन प्रकारे घडतं, त्यामध्ये नैसर्गिक आहे आणि मानवनिर्मित सुद्धा आहे. आता नैसर्गिक प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण कसं होतं, त्याचे दोन स्रोत आहेत, तो आहे अल्ट्राव्हायोलेट किरणे आणि इन्फ्रारेड किरणे. अल्ट्राव्हायोलेट किरणे म्हणजे युव्ही रेज तुम्हाला माहिती असतील. जो ओझोनचा लेअर आहे हा या प्रदूषणामुळेच ओझोनचा लेअर कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे सूर्यापासूनची डायरेक्ट जी अतिनील किरणे आहेत ही अतिनील किरणे पृथ्वीवरती पोहोचत आहेत. त्यामुळेच काय होत आहे, वनस्पतींना किंवा झाडांना ते अपायकारक ठरतात. तर हे त्याच्यामुळे प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर इन्फ्रारेड किरणे सुद्धा आहेत, हे झाले नैसर्गिक. आता मानवनिर्मित कोणते आहेत, एक्सरे आणि अणुभट्टीमधून होणारा किरणोत्सार. ज्या अणुभट्ट्या आहेत या अणुभट्ट्यांमध्ये औष्णिक विद्युत केंद्र वगैरे आहे, त्याच्यामध्ये सपोज ऍक्सिडेंटली काही घडलं तर त्याच्यामधून जो किरणोत्सार होणार आहे हा कसा असणार आहे, मानवनिर्मित किरणोत्सारी प्रदूषण असणार आहे. आता हे जे किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम आहेत हे परिणाम आपण बघूया.
किरणोत्सारी प्रदूषण हा जो पॉइंट आहे विद्यार्थ्यांनो, हा पॉइंट परीक्षेमध्ये विचारला होता, त्यामुळे हा पॉइंट तुम्ही अगदी व्यवस्थित करून घ्या. प्रदूषण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, त्याचे परिणाम कोणते आणि त्याची उदाहरणं, हे सर्व आपल्याला सांगायचे आहे. 2 मार्काला तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. तर त्याचे परिणाम कोणते आहेत? एक्सरेच्या उच्च प्रमाणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. जर सारखे एक्सरेज आपण सोडले तर त्यामुळे काय होऊ शकतं? कॅन्सर सारखे जे अल्सर्स असतात ते निर्माण होतात. त्यानंतर शरीरातील जे टिश्यूज आपण म्हणतो, उती म्हणलेला आहे, यांचा काय होतो? नाश होतो. त्यानंतर जनुकीय बदल, जेनेटिक डायव्हर्जन होतं आणि दृष्टीवरती हानिकारक असे परिणाम होतात. याचे सुद्धा काही आजार आहेत त्याच्याशी रिलेटेड, हे या आजारांना आपल्याला त्यामुळे तोंड द्यावे लागतं. जगात आतापर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. कशामुळे? तर या अणुभट्टीतून झालेल्या किरणोत्सारामुळे या 3 दुर्घटना घडलेल्या आहेत. तर याची उदाहरणं आपण या चित्राद्वारे आता बघूयात. तर आपल्या पहिल्या चित्रामध्ये दिसत आहे, हे आहे 3 माईल आयलंड. त्यानंतर इकडे फोर्सला आहे, हे आहे चेर्नोबिल आणि हे आहे विंडस्केल. तर ही 3 मोठ्या या ठिकाणी दुर्घटना घडल्या होत्या. या दुर्घटना या मानव निर्मित किरणोत्सारामुळे घडलेल्या होत्या. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला हा जो चौथा चॅप्टर होता, या चौथ्या चॅप्टरचे पहिले 3 पॉइंट्स मी अगदी व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. समजा तुम्हाला या सेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही मला विचारा, मी त्या डाऊट तुमचा क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू.